महायोगी श्री अरविंदांचे सावित्री हे एक वैश्विक आणि गूढ असे महाकाव्य आहे. जेव्हा सर्वत्र अंधकार पसरलेला असतो, सारं जग अंधकाराच्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेलं असतं, तेव्हा फक्त एखादा गूढवादी महर्षी उषःकालाची स्वप्न पाहत असतो. अशा महर्षीचं स्वप्न हे सर्वसामान्य माणसाचं स्वप्न नसतं. काळाच्या पडद्यावर भविष्यात घडू पाहणाऱ्या घटनांचं दर्शन त्याच्या सूक्ष्म दृष्टीला होत असतं. आणि म्हणून महायोगी श्री अरविंदांचं सावित्री हे महाकाव्य म्हणजे अशाच प्रकारच्या दर्शनातून सादर झालेल्या एका उषःकालाची नांदी आहे. 20व्या शतकातील पहिली 50 वर्ष सारं जग अशाच अंधकारामध्ये सापडलेलं होतं. 2 जागतिक महायुद्धांच्या वणव्यात सारं जग होरपळून जाऊन नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. आणि याच काळात श्री अरविंद मानवाला आशेचा किरण दाखवणाऱ्या, जीवनावरील त्यांची श्रद्धा अढळ ठेवणाऱ्या आणि चिरंतन प्रेमाचा संदेश देणाऱ्या सावित्रीचं पुनर्लेखन करत होते. आज मानवापुढे असलेले वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक अथवा राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी मानवी मनाची आजची पातळी अथवा क्षमता असमर्थ आहे. आणि म्हणून मानवाला समर्थ बनवणाऱ्या नवचेतनेच्या उदयात अखिल मानवतेची आशा दडलेली आहे. सावित्री महाकाव्याची सुरुवात एका उषःकालाने होते, तर शेवट त्याहूनही अधिक मोठ्या उषःकालाने होतो. या महाकाव्याची सुरुवात सत्यवानाचा मृत्यू होणार असतो त्या दिवसाच्या वर्णनाने होते. संपूर्ण कथानक या एकाच घटनेभोवती फिरतं. सत्यवानाच्या मृत्यूचं महत्त्व कोणतं, मृत्यूनंतर कोणता संघर्ष उभा राहतो, त्यात विजय कोणाचा आणि कसा होतो, त्या विजयाचा अर्थ काय, इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या महाकाव्यात सापडतात. शिवाय मानवाच्या दुःखाचं, यातनांचं मूळ कशात आहे, दैवगती म्हणजे काय, मानवाची इच्छाशक्ती दैवगतीशी सामना करून त्यात बदल घडवू शकते का, मुळात मानवी जीवनाचं प्रयोजनच काय, आत्म्याचं स्वरूप, त्याचं पुन्हा पुन्हा पृथ्वी तलावर जन्म घेणं इत्यादी अनेक प्रश्नांचा उहापोह करून दिलेली उत्तरं आपल्याला सावित्रीच्या वाचनातून मिळतात. महाभारतातील सत्यवान सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. त्यामुळे बहुसंख्यांना प्रश्न पडतो, तो श्री अरविंदांच्या सावित्रीत विशेष असं काय आहे. सावित्री हे एक बहुस्पर्शी, सुंदर आणि सर्वार्थाने परिपूर्ण असं वैश्विक महाकाव्य आहे असं प्रतिपादन करणारा डॉक्टर रेमंड पायपर हा अमेरिकन तत्त्वज्ञ पंडित म्हणतो, चिरंतनाच्या दिशेने झेप घेण्यासाठी मानवी मनाला विशाल आणि उत्तुंग बनवण्याचं अगत्याचं आहे. आणि ते साध्य करण्यासाठी सावित्री ही जगातील एक सर्वश्रेष्ठ आणि सामर्थ्यवान अशी कलाकृती आहे. श्रीयुत के डी सेठना उर्फ अमल किरण
हे पॉंडिचेरी आश्रमातील श्री अरविंदांचा प्रदीर्घ आणि निकटचा सहवास लाभलेले एक ज्येष्ठ साधक. इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेले आणि स्वतः विपुल दर्जेदार काव्यरचना केलेले श्रीयुत अमल किरण म्हणतात, सावित्री हे श्री अरविंदांच्या दैवी चेतनेचं शाब्दिक रूप आहे. सावित्रीची सुंदर काव्यरचना, कथावस्तू, त्यातील नाट्य, तत्त्वज्ञान, निसर्गवर्णनं यांचा आपणास मोह नक्कीच पडतो. पण त्या मोहात न गुरफटता त्यांच्या सहाय्यानं सावित्रीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणं म्हणजे श्रीयुत अरविंदांच्या दैवी चेतनेशी संपर्क साधणं, आणि हाच सावित्रीच्या वाचनाचा मुख्य उद्देश आहे. 1893 साली इंग्लंडमधून भारतात परतल्यावर श्रीयुत अरविंदांनी संस्कृत भाषेचा आणि त्यातील विविध ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. त्या ग्रंथातील काही कथानकांनी त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यातील सर्वप्रथम त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते 1893 मध्ये पुरुरवा उर्वशी यांच्या प्रेम कहाणीनं. श्रीयुत अरविंदांनी त्यावर एक बहारदार दीर्घ काव्य लिहिलं आहे. या कथानकामध्ये शेवटी पुरुरव्याच्या प्रेमाचा विजय होतो, पण त्यासाठी त्याला स्वतःचं राज्य, आपला पुत्र आणि पृथ्वी तलावरील जीवन यांचा त्याग करून गंधर्व लोकाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि म्हणून या कथेत प्रेमाचा जरी विजय झाला असला तरी तो निर्विवाद नव्हता. यानंतर पुढे 1896 साली ब्रह्मदेवाचा पणतू रुरू आणि त्याची पत्नी प्रियंवदा यांच्या जीवन नाट्यावर श्रीयुत अरविंदांनी लव अँड डेथ हे दीर्घ काव्य लिहिलं. या कथेचा नायक रुरू हा ज्ञानसंपन्न आणि सामर्थ्यवान होता. प्रियंवदेला सर्पदंश होऊन ती मृत्युमुखी पडल्यावर गूढ ज्ञानाचा सखोल अभ्यास केलेला रुरू सर्पराजाच्या आणि मृत्यूच्या विरोधात चतुराईनं लढा देऊन त्यांना पराजित करतो आणि प्रियंवदेला जिवंत करण्याची मागणी करतो. पण कोणतीही गोष्ट जगात किंमत मोजल्याशिवाय मिळत नाही असे सांगून मृत्यू प्रियंवदेला जीवदान देण्याच्या बदल्यात रुरूच्या अर्ध्या आयुष्याची मागणी करतो. उर्वरित आयुष्यात ब्रह्मज्ञान प्राप्त करून रुरू ब्रह्मर्षी झाला असता, पण प्रियंवदेच्या प्रेमासाठी तो अर्ध्या आयुष्याचा त्याग करतो. या कथेतही प्रेमाचा विजय झाला, पण रुरूचे अर्धे जीवन संपुष्टात आल्यामुळे हार पत्करूनही मृत्यूचा वर चष्मा कायमच राहिला. वरील दोन्ही कथातून मानवी जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या प्रेम, जीवन आणि मृत्यू ह्या चिरंतन त्रिकोणाचं श्री अरविंदांना दर्शन झालं. मानवी जीवनाला नाकारलं जाणं हे त्यांना रुचणारं नव्हतं. यानंतर त्यांची नजर वळली ती सत्यवान सावित्री या कथानकाकडे. महाभारताच्या वनपर्वात मार्कंडेय मुनींनी पतिव्रता महात्म्य सांगण्याच्या निमित्ताने युधिष्ठिराला सांगितलेली सत्यवान सावित्रीची कथा त्यांना विशेष भावली. या कथेचा शेवट प्रेमाचा मृत्यूवर निर्विवाद विजय प्राप्त करण्यात तर होतोच, शिवाय हा प्रेम साफल्याचा आनंद पृथ्वी तलावरील जीवनातच मिळतो हेही स्पष्ट होतं. 700 ओळींच्या या छोट्याशा कथानकात महर्षी अरविंदांना
एक अलौकिक आशय जाणवला आणि त्यांनी या कथेचं रूपांतर 24,000 ओळींच्या वैश्विक महाकाव्यात केलं. या कथेचे निवेदक मार्कंडेय मुनी हेही चिरंजीवांपैकी एक. त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता. त्यामुळे सावित्रीने पतीचे प्राण परत मिळवणे एवढाच या कथेचा आवाका नसून मानवाने मृत्यूवर मिळवलेला विजय असा व्यापक अर्थ श्री अरविंदांना जाणवला. यातील अनेक व्यक्तिरेखांच्या नावातही श्री अरविंदांना प्रतीकं जाणवली. सत्यवान म्हणजे सत्यम वहती इति सत्यवान, जो सत्याची धारणा करतो, जो सत्याचा वाहक आहे, तो त्याच्या अंतर्यामी परमेश्वराचा अंश आहे. मात्र पृथ्वी तलावर मानवाच्या रूपात उतरल्यावर तो अज्ञानात गुरफटला जाऊन मृत्यूच्या तावडीत सापडलेला आहे. सत्यवान म्हणजे मानवाचा कॉन्शियसनेस. श्री अरविंद म्हणतात, ही इज द गॉड हेड ग्रोईंग इन ह्युमन लाईव्स अँड इन द बॉडी ऑफ अर्थ बीइंग्स फॉर्म्स. He is the soul of man climbing to God in nature's surge out of earth's ignorance. सावित्री ही सूर्याची म्हणजेच प्रकाशाची ज्ञानाची कन्या, सर्वश्रेष्ठ अशा सत्याची देवता. तिने पृथ्वी तलावर जन्म घेतला तो मानवजातीच्या कल्याणासाठी. अज्ञानात गुरफटलेल्या मानवाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून मुक्त करण्यासाठी. अर्थात मानवी अभिप्सेला प्रतिसाद देणारी परमेश्वरी कृपा म्हणजे सावित्री. तिचे पिता अश्वपती म्हणजे नावाप्रमाणे घोड्याचा स्वामी अथवा मालक नव्हे. अश्व हे प्राणशक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणून तपश्चर्या करण्यासाठी आवश्यक असणारं सामर्थ्य आणि निष्ठा असणारा तो अश्वपती. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन. द्युमत म्हणजे तेजाने झळाळणारे, तेजोनिधी, दिव्य प्रकाशाच्या किरणांनी परिपूर्ण असे दिव्य मन. पण प्रकाशाच्या साम्राज्यातून हद्दपार होऊन अंध झालेले, म्हणजेच स्वतःचे दैवी ज्ञान आणि ऐश्वर यांना हरवून पृथ्वी तलावरील अंधकारात अडकलेले. असो, यानंतर आता आपण सावित्रीच्या कथानकाकडे वळू. महाभारतातील मूळ कथानकात कोणताही बदल न करता श्री अरविंदांनी त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेला विशाल आणि भव्य स्वरूप दिलं आहे. एका उंच पातळीवर नेऊन ठेवलं आहे. प्रत्येक घटनेला एक विशेष आशय दिला, दिशा दिली आणि हे सर्व करताना त्यात अनेक सुंदर गहिरे रंग भरले. महाकाव्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेत अथवा प्रत्येक कसोटीच्या क्षणी पृथ्वी तलावरील जीवनाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं दिसतं. मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झालेल्या यतिवादाने जीवन हे दुःखमय आहे, क्षणभंगूर आहे असं मानून भौतिक जीवनाकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळे जीवनातील सौंदर्य, प्रेम तर नाहीसं झालंच, पण आध्यात्मिकतेशी फारकत घेतलेल्या जीवनाचा सर्वांगीण ऱ्हास झाला. वेद, उपनिषद आणि गीता यातील विचारांना उत्क्रांतिवादाची जोड देऊन श्री अरविंदांनी यतिवादाला छेद दिला. वेदकाळाप्रमाणे भौतिक जीवनातूनही आध्यात्मिकतेची वाटचाल करता येते हे दाखवून दिले आणि एकात्मता व प्रेमभावना यांच्या बळावर
जीवनातील दुःख आणि यातना यावर विजय मिळवून भावी काळात पृथ्वी तलावर पुन्हा सत्ययुग अवतरेल असा निराश होत चाललेल्या मानवाला दिलासा दिला. संपूर्ण महाकाव्यातून आपल्याला या विचारांचं दर्शन तर घडेलच, पण त्याशिवाय यातील व्यक्तिरेखा जिवंत होऊन आपणास अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग दाखवतील असे आश्वासन देताना श्रीयुत अरविंद म्हणतात, दिस इज नॉट अ मियर ॲलिगॉरी. द कॅरेक्टर्स आर नॉट पर्सॉनिफाईड क्वालिटीज बट इनकार्नेशन्स or emanations of living and conscious forces with whom we can enter into concrete touch, and they take human bodies in order to help man and show him the way from his mortal state to a divine consciousness and immortal life.